नमस्कार मंडळी, जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लास्ट टाईम मी तुम्हाला अमेरिकेत लाकडी घरे कशी बांधली जातात हा व्हिडिओ दाखवला होता आणि तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद दिला. बऱ्याच जणांना रेडी टू मूव्ह तयार घर कसं दिसतं हे पाहायचं होतं आणि आज मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. चला, आता आपण जे घर बघणार आहोत हे घर 3 बेडरूमचं घर आहे आणि या घराच्या समोर तुम्हाला इथं कॉन्क्रीटचा असा रोड दिसत असेल. याला ड्रायवे म्हणतात आणि इथं जास्तीत जास्त आपण 4 गाड्या पार्क करू शकतो एवढा मोठा हा ड्रायवे दिलेला असतो. घर आतून कसं दिसतं, घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. आता मुख्य दरवाजामधून आतमध्ये आल्या डाव्या बाजूला ही तुम्हाला ओपन रूम दिसत असेल, तर ही आहे फ्लेक्स रूम. तर या जागेचा उपयोग तुम्ही स्टडी रूम, देवघर किंवा ऑफिस रूम किंवा मुलांना खेळण्यासाठी सुद्धा या जागेचा वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडं उजव्या बाजूला एक दरवाजा दिसत असेल, तर इथं ही आहे लॉन्ड्री रूम. या ठिकाणी तुम्ही वॉशिंग मशीन आणि ड्रायर ठेवण्यासाठी ही जागा दिलेली आहे. आता इथं हा समोर एक दरवाजा आहे. हा दरवाजा ओपन केल्या आपण आता गराजमध्ये येतो आणि हे आहे या घराचं गराज. इथं तुम्ही 2 गाड्या पार्क करू शकता एवढं मोठं असं हे गराज या घराला दिलेलं असतं. घराचं जर फ्लोरिंग जर बघितलं तर हे कॉन्क्रीटचं फ्लोरिंग आहे. जर तुम्ही बाहेरून डायरेक्ट गराजमध्ये गाडी पार्क केली तर या डोअरमधून सुद्धा तुम्ही घरामध्ये आतमध्ये सुद्धा येऊ शकता. आता आपण किचन कसं दिसतंय हे बघूया. अमेरिकन घरांना किचन पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळं असं ओपन किचन देतात, त्यामुळं मोठं आणि प्रशस्त असं किचन दिसतं. किचनला तुम्हाला इथं प्रीमियम लुक दिसत असेल. पूर्णपणे व्हाईट कलरचं कॅबिनेट आणि व्हाईट कलरचा ग्रॅनाइट ओटा दिलेला आहे. स्टोरेजसाठी इथं भरपूर जागा किचनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी इथं तुम्हाला मध्ये डोअर दिसत असेल, तर इथं आहे या किचनची पॅन्ट्री. इथं सगळा आपला किराणा ठेवण्यासाठीची ही जागा आहे. अमेरिकन किचनचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा आयलँड. हा आयलँड दिल्यामुळं मोठाच्या मोठा आपल्याला वापरायला जागा मिळते. इथं बसून तुम्ही नाश्तासुद्धा करू शकता आणि विशेष म्हणजे या घरात या आयलँडच्या वरती अशा लाईटसुद्धा बसवलेल्या आहेत. किचनमध्ये इथं उभा राहिल्यानंतर समोर आपल्याला मोठाच्या मोठा प्रशस्त असा हॉल दिसतोय आणि हॉलच्या इथंच बाजूला एक छोटंसं स्टोरेज इथं दिलेलं आहे. इथे समोरासमोर 2 बेडरूम्स आहेत आणि त्या 2 बेडरूमच्या मध्ये इथं फुल बाथरूम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आत बाथटब, टॉयलेट आणि सिंक दिलेला आहे आणि विशेष म्हणजे असा मिरर सुद्धा अमेरिकन बाथरूममध्ये लावून देतात. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर इथं एक छोटं स्टोरेज आहे आणि ही आहे पहिली बेडरूम आणि त्याच्यासमोरच ही तुम्हाला दुसरी बेडरूम दिसत असेल आणि अशा प्रत्येक बेडरूममध्ये इथं आतमध्ये कपडे ठेवण्यासाठीचं हे क्लोजेट आहे. आणि बेडरूमचं जर फ्लोरिंग जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक बेडरूममध्ये असं सॉफ्ट तुम्हाला कार्पेट दिसेल आणि खिडक्यांना सुद्धा असे ब्लाइंड्स लावून दिले जातात. आता हॉलच्या इकडे उजव्या बाजूला जर बघितलं तर इकडे मोठी मेन अशी मास्टर बेडरूम आहे. समोर आल्यानंतर आपल्याला मोठ्या 2 खिडक्या दिसतात आणि मास्टर बेडरूममध्ये फॅनसुद्धा लावून दिलेला आहे आणि बेडरूमला अटॅच असं फुल बाथरूम आहे. आता या बाथरूमचं वैशिष्ट्य म्हणजे इथं तुम्हाला 2 वेगळे सिंक दिसत असतील, तर नवरा बायकोसाठी असे वेगळे सिंक या बाथरूममध्ये असतात आणि वरती मिररसुद्धा लावलेला आहे आणि या बाजूला वॉक इन शॉवर आहे. इथं शॉवर घेण्यासाठी ही जागा दिलेली आहे आणि इथं फुल असा मिरर डोअर सुद्धा आहे.
इथं उजव्या बाजूला एक दरवाजा दिसत असेल. या ठिकाणी सामान ठेवण्यासाठीचं हे स्टोरेज इथं दिलेलं आहे आणि त्याच्यासमोरच इकडं टॉयलेट आहे. आता समोर इकडं दरवाजामधून आत आल्यावरती तुम्हाला एक छोटीशी रूम दिसत असेल. तर हे आहे वॉक इन क्लोजेट. इथं तुम्हाला कपडे ठेवण्यासाठीची एक छोटीशी रूमच दिलेली असते. याला वॉक इन क्लोजेट म्हटलं जातं. असं मास्टर बेडरूमला देतात. मोठीच्या मोठी मास्टर बेडरूम बघून झाल्यानंतर आता आपण परत किचन व्यवस्थित बघणार आहोत. तर किचनमध्ये बिल्ट इन इथं डबल डोअरचा फ्रीज आणि त्याच्या खाली मोठाच्या मोठा असा फ्रीजरचा ड्रॉवर दिलेला आहे आणि इथं तुम्हाला डिशवॉशरसुद्धा दिसत असेल. तर इथं अमेरिकन घरामध्ये बिल्ट इन असा डिशवॉशर दिलेला असतो. अमेरिकन घरामध्ये कंपल्सरी डिशवॉशर, मायक्रोवेव्ह, शेगडी आणि ग्रिल हे देतातच. किचनमध्ये अशा कॅबिनेटसुद्धा बनवूनच देतात. संपूर्ण किराणा माल ठेवण्यासाठी अशी मोठीच्या मोठी पॅन्ट्री दिलेली असते. मास्टर बेडरूम, किचन आणि हॉलचं जर फ्लोरिंग बघितलं तर हे विनाईल फ्लोरिंग आहे. हॉलच्या इथं तुम्हाला हा दरवाजा दिसत असेल. तर या दरवाजामधून आपल्याला घराच्या पाठीमागे बॅकयार्डला जाता येते. मोठंच्या मोठं असं बॅकयार्ड दिलेलं आहे. तुम्हाला या घरातला कोणता भाग जास्त आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा आहे या घराचा मागचा व्ह्यू. आणि आता आपण जाणार आहोत दुसरं घर पाहायला. आता आपण बघूया हे दुसरं घर. या दुसऱ्या घराचा लूक मगाच्या घरापेक्षा भरपूर वेगळा दिसतोय. अमेरिकेत घराच्या समोर तुम्हाला इथं असं एक झाडसुद्धा लावून देतात आणि काही शोची झाडंसुद्धा लावून देतात समोर. घराचा मेन दरवाजा बरोबर आपल्याला घराच्या मधोमध दिसतोय. आता आपण घर कसं दिसतंय ते बघूया. घरामध्ये आत आल्या आल्या उजव्या बाजूला तुम्हाला इथं एक छोटंसं स्टोरेज दिसेल. तर इथं तुम्ही जॅकेट्स ठेवण्यासाठीचं असं स्टोरेज दिलेलं असतं. समोर आत चालत गेल्या गेल्या आपल्याला असं ओपन किचन दिसते. किचनच्या समोरच इथं ओपन असा मोठाच्या मोठा हॉल दिलेला आहे आणि हॉलच्या बाजूला इकडं डावीकडे जर तुम्ही आतमध्ये तुम्हाला एक खिडकी दिसत असेल तर हा आहे डायनिंग एरिया. इथं डायनिंग टेबल ठेवण्यासाठीची ही जागा आहे. इथं तुम्हाला हा दरवाजा दिसत असेल. तर या दरवाजातून आपल्याला बॅकयार्डला जाता येते आणि इथं मोठाच्या मोठा हा पॅटिओ दिलेला आहे आणि विशेष म्हणजे इथं फॅनसुद्धा दिलेला आहे आणि पाठीमागं मोठंच्या मोठं असं बॅकयार्ड दिलेलं आहे. अगोदर जे पहिलं आपण घर बघितलं तिथं असा हा पॅटिओ नव्हता. इथं असा शेडेड पॅटिओ दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला वापरायला जागा भरपूर मिळते आणि असा हा घराचा पाठीमागून लूक दिसतो. आता आपण आलेलो आहोत मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूमसुद्धा मोठी आणि प्रशस्त अशी बेडरूम आहे आणि बेडरूमला विनाईल फ्लोरिंग दिलेलं आहे. बेडरूमच्या उजव्या बाजूला इथं छोटंसं असं क्लोजेट दिलेलं आहे आणि बरोबर त्याच्या समोरच इकडं डाव्या बाजूला सुद्धा एक क्लोजेट दिलेला आहे. अशी वेगळी वेगळी सेपरेट 2 क्लोजेट या मास्टर बेडरूमला आहेत. मास्टर बेडरूमला अटॅच फुल बाथरूम दिलेला आहे. इथं सुद्धा 2 सिंक दिलेले आहेत आणि वरती मिरर सुद्धा दिला आहे आणि समोर इथं बाथटब सुद्धा आहे. इथं समोर तुम्हाला साईडला 2 दरवाजे दिसत असतील. तर या ठिकाणी एका बाजूला स्टोरेज दिलेलं आहे. त्यामुळं बाथरूमचं साहित्य ठेवण्यासाठी इथं भरपूर असं स्टोरेज आहे. या बाजूला इथं टॉयलेट दिलेलं आहे.
या ठिकाणी बाथटब आणि समोर शॉवर सुद्धा दिलेला आहे. शॉवरला असा फुल मिरर असा डोर दिलेला आहे. आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या बेडरूममध्ये. बेडरूमचं फ्लोरिंग जर बघितलं तर इथं सॉफ्ट कार्पेट दिलेलं आहे आणि इथं आहे बेडरूमचं क्लोजेट. असं प्रत्येक बेडरूममध्ये इथं क्लोजेट दिलेलं असतं. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला समोर दरवाजा दिसत असेल, तिकडे दुसरी बेडरूम आहे आणि या 2 बेडरूमच्या मध्ये इथं फुल बाथरूम दिलेलं आहे. इथं सुद्धा तुम्हाला सिंक, टॉयलेट आणि बाथटब दिसत असेल. आणि हे आहे या घराचं किचन. या बाजूला आहे डायनिंग एरिया आणि असं हे मोठाच्या मोठा आयलँड दिलेला आहे. मगाचा आयलँड जो होता तो स्क्वेअरमध्ये होता आणि ह्या आयलँडचा शेप जर बघाल तर मोठाच्या मोठा असा हा आयलँड इथं दिलेला आहे. आता इथं तुम्हाला उजव्या बाजूला दरवाजा दिसत असेल, हा आहे लॉन्ड्रीचा एरिया आणि इथं हा दरवाजा आहे गराजचा. तर इथून आपल्याला गराजमध्ये जाता येतं. तर इथं सुद्धा 2 गाड्या पार्क करता येतील एवढं हे गराज आहे आणि गराजचा जो डोअर आहे तो आपल्याला ॲपवरती किंवा रिमोटवरती सुद्धा ओपन करता येतो. गाडी पार्क केल्यानंतर आपण इथून या दरवाजातून सुद्धा घरामध्ये आत एंट्री करू शकतो. असं हे 3 बेडरूमचं 1 स्टोरी सिंगल फॅमिली घर आहे. तुम्हाला हे घर कसं वाटलं मला नक्की सांगा. आता आपण तिसरं घर बघणार आहोत. हे जे घर आहे हे आहे 2 स्टोरी सिंगल फॅमिली घर, म्हणजे 2 मजली खाली आणि वरती असं हे घर आहे. घराचा समोरचा असा हा फ्रंट व्ह्यू आहे. हा आहे घराचा मेन दरवाजा. आता घर आतून कसं आहे हे आता आपण बघूया. आतमध्ये चालत आल्या आल्या इथं डावीकडे आणि उजवीकडे 2 दरवाजे आहेत. तर उजव्या बाजूला आल्यानंतर इकडं या घराचं गराज आहे. डाव्या बाजूला गेल्यानंतर ही आहे पावडर रूम. पावडर रूम म्हणजे इथं टॉयलेट आणि असं सिंक दिलेलं असतं, त्याला पावडर रूम म्हणतात. आणि हा आहे घराचा हॉल आणि किचन. असं हे ओपन किचन आहे आणि किचनच्या बाजूला इथं एक छोटंसं स्टोरेज आहे. असा हा घराचा मोठाच्या मोठा हॉल आणि त्याच्यासमोर असं ओपन किचन आहे. ओपन किचनसुद्धा मोठं आणि प्रशस्त आहे. इथं आहे या किचनची पॅन्ट्री. व्हाईट कलरचं किचन असल्यामुळं मोठं आणि प्रशस्त दिसतं आणि किचनला असा प्रीमियम लुकसुद्धा येतो. आणि विशेष म्हणजे इथं व्हाईट कलरचाच ग्रानाईटचा ओटा दिलेला आहे आणि व्हाईट कलरचा असा आयलँड दिलेला आहे.
समोर तुम्हाला दरवाजा दिसत असेल तर या दरवाजातून आपल्याला पाठीमागं बॅकयार्डला जाता येतं आणि हे आहे घराचा पॅटिओ आणि इथं आहे मोठंच्या मोठं असं घराचं बॅकयार्ड आणि घराचा हा पाठीमागून लूक असा दिसतो। हे 2 स्टोरी घर असल्यामुळं हे घराचा लूक आपल्याला असा दिसतो। आता हॉलमधूनच आपण परत बाहेर जातोय आणि इथं तुम्हाला मेन डोअर दिसत असेल तर मेन डोअरमधून आल्या उजव्या बाजूला इकडे जिना आहे आणि या जिन्यावरून आता आपल्याला वरती जायचं आहे। तर घराच्या बेडरूम्स यस पूर्णपणे वरती दिलेल्या आहेत। खाली फक्त आपल्याला हॉल, किचन आणि डायनिंग एरिया आहे आणि ही आहे मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूममध्ये सुद्धा इथं फॅन दिलेला आहे आणि फ्लोरिंग कार्पेट आहे। मास्टर बेडरूमला अटॅच असं फुल बाथरूम इथं दिलेलं आहे। हे आहे वॉक इन क्लोजेट। क्लोजेट सुद्धा मोठंच्या मोठं दिलेलं आहे। आता बेडरूम मधून बाहेर पडल्या इकडे डाव्या बाजूला वळल्यावरती आपल्याला सुरुवातीला इथं लॉन्ड्री लागते आणि या ठिकाणी वॉशिंग मशीन आणि ड्रायर ठेवण्यासाठीची जागा इथं दिलेली आहे। ही आहे फर्स्ट बेडरूम। या बेडरूमला सुद्धा फ्लोरिंग सॉफ्ट कार्पेट दिलेलं आहे आणि इथं या बेडरूमचं क्लोजेट आहे। इकडे शेजारीच इथं दुसरी बेडरूम आहे। त्याच्या समोरच इकडं शेजारी 3rd बेडरूम दिलेले आहे। हे घर 4 बेडरूमचं आहे आणि इथं कॉमन असं फुल बाथरूम या 3 बेडरूमला दिलेलं आहे। तर हे होतं 4 बेडरूमचं 2 स्टोरी घर। या घरातला तुम्हाला सर्वात जास्त कोणता भाग आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणतं घर जास्त आवडलं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि अजून तुम्हाला काय पाहायला आवडेल हेही सांगा।